जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन. भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे चीनला SCO मीटिंग करता गेले होते आणि या मीटिंगमध्ये वर्ल्ड मीडियानी मीटिंगला फार महत्व दिलं. अमेरिकेची मीडिया असो की युरोपची असो, आणि चीनची मीडिया सुद्धा म्हणत होती की भारत आणि चीन संबंध हे मोठ्या प्रमाणात सुधारणार आहे. आणि भारतात सुद्धा मीडियामध्ये अनेकांचं मत पडलं की यामुळे एक जे डोनाल्ड ट्रम्प यांचं जे टॅरिफ वॉर आहे त्याला प्रत्युत्तर देण्यामध्ये भारताला पुष्कळ मदत मिळणार आहे. तर ही जी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची जी भेट होती चीनला, त्याचं आपण आज विश्लेषण करू. आणि त्याच्यामध्ये सर्वात पहिला प्रश्न आहे की चीननी भारताची खूप स्तुती केली, भारताची खूप भारत आणि चीनच्या मीडियानी खूप फोटोग्राफ दाखवले. त्यात दाखवलं की रशिया पिंटे एकत्र होते, एका गाडी एक ते शेअर करून गेले. आणि जे शी जिनपिंग जे चीनचे आहेत त्यांचं आणि मोदी आणि पुटिन हे अतिशय जास्त वेळ एकत्र होते. बाकीचे सगळे जे देश SCOचे आहेत, म्हणजे मग ते पाकिस्तान असो की इतर असो, ते सगळे साईडलाईन झाले होते आणि पूर्ण फोकस हा भारत चीन आणि या संबंधावरती जास्त होता. आणि चीनी मीडियाला वाटतं की याच्यामुळे भारत आणि चीनचे संबंध हे मोठ्या प्रमाणात सुधारणार आहे. सर्वात पहिला प्रश्न आहे की चीनच्या बरोबर आपला जो सीमा विवाद आहे, तो सीमा विवाद जो आहे तो सॉल्व्ह होईल का? चीनचे 19 देशांशी सीमा विवाद होते. 17 देशांबरोबरचे त्यांनी सीमा विवाद संपवून टाकले आणि फक्त त्या 2 देशांशी त्यांचे सीमा विवाद आहेत. एक तर आहे भारत आणि दुसरा आहे भूतान. कारण चीनला हा जो सीमा विवाद आहे तो संपवण्याची इच्छाच नाही. त्यांना ते सीमा विवाद एक शस्त्र म्हणून पुढे वापरायचं आहे. परंतु महत्वाचं असं आहे की चीनी घुसखोरी जी गलवानच्या वेळेला झाली होती आणि गलवानच्या आधी जी सीमेवरची जी परिस्थिती होती, म्हणजे सीमा जशी त्यावेळेला मान्य झाली होती, ती सीमा जर आपल्याला रिस्टोर करता आली तर आपला खूपच फायदा होईल. आणि असं वाटतं की सीमा शांत राहील, आणि जर सीमा शांत राहिली तर भारतीय सैन्यासमोर जी आव्हानं आहेत ती कमी होतील. परंतु तरी पण चीनवरती पूर्ण विश्वास हा ठेवता येत नाही. म्हणून सीमेवरती जे आपले रस्ते बनवणं आहे, सीमेवरती आपले डिफेन्स बनवणं आहे, आणि आपली नवीन शस्त्र याचं इंडक्शन करणं आहे, मेक इन इंडिया खालती सैन्याची मजबूती अजून जास्त मजबूत करणं आहे, हे उपाय चालूच ठेवावे. परंतु एक असं विश्लेषण करता येईल की भारत चीन सीमा ही थोडी शांत राहील. दुसरा तो प्रश्न आहे जे सीमा विवाद सॉल्व्ह होणार नाही, परंतु भारत चीन सीमा ही शांत राहील. दुसरा मोठा महत्वाचा विषय आहे ते म्हणजे भारत आणि चीनचे आर्थिक संबंध. आपल्याला कल्पना आहे की ट्रम्पचे जे टॅरिफ वॉर झालेलं आहे, त्या टॅरिफ वॉरमुळे ऑलमोस्ट 65 अब्ज डॉलरचा जो आपला व्यापार अमेरिकेला होतो तो आता पुष्कळ कमी होण्याची शक्यता आहे. अनेकांचं असं मत आहे की 70% व्यापार हा कमी होऊ शकतो. मला एक पेसिमिस्ट बनायची इच्छा नाही, परंतु एवढं नक्की की जर आपल्या व्यापाराची आपल्या निर्यातीची किंमत तर 50% टॅरिफ लावल्यामुळे वाढली तर अर्थातच अमेरिकेचे लोक त्या गोष्टी विकत घेणार नाहीत. तर म्हणून आपल्याला या गोष्टी ज्या अमेरिकेत महाग होणार आहेत त्या इतर देशांना विकण्याकरता इतर मार्केट्सची गरज आहे. तर चीन या वस्तू विकत घेईल का? चीननी तर प्रॉमिस दिला आहे की आम्ही घेऊ. जमिनीवरती काय होतं हे बघायला पाहिजे. परंतु एवढं नक्की की काही प्रमाणामध्ये जो आपला लॉस अमेरिकेला होणार आहे तो काही प्रमाणामध्ये नक्कीच म्हणजे कमी होईल आणि चीनशी आपला व्यापार हा वाढेल. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की आर्थिक तूट. म्हणजे चीननी मागच्या वर्षी 120 अब्ज डॉलर्स अप्रॉक्सिमेटली चं सामान भारताला निर्यात केलं. भारताने जे सामान चीनला निर्यात केलं ते जनरली 20 अब्ज डॉलर्सच्या आसपास आहे. म्हणजे चीन मोठ्या प्रमाणामध्ये भारताची बाजारपेठ वापरतो आहे, परंतु भारताला कुठलीही गोष्ट चीनला निर्यात करू देत नाही. आणि गेले 5-6 वर्ष आपण मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतो आहे, परंतु चीन तुमचाशी व्यापार वाढवायला तयार नाही. तर आता वाढेल का? तर एक अशी आशा निर्माण झालेली आहे की व्यापार हा नक्कीच वाढू शकेल आणि
ज्यामुळे आपली जी तूट आहे निर्यात आणि आयातीमधली, जी सध्या 100 अब्ज डॉलर्स एवढी मोठी आहे, ती नक्कीच कमी होईल. पूर्णपणे कमी होणार नाही, परंतु पुष्कळ प्रमाणामध्ये कमी होईल. हा दुसरा मुद्दा आहे. हे एक आपण काही प्रमाणात यश मानू शकतो. तिसरा मुद्दा असा आहे की चीन भारताच्या विरुद्ध वेगवेगळ्या देशातनं कारवाया करत असतो. नेपाळला सांगतो की तुम्ही लिपुलेख हा विषय उठवा. बांगलादेशला सांगतो की तुम्ही भारताला त्रास द्या. नॉर्थ ईस्ट मधल्या इन्सर्जंट्सला मदत करा. पाकिस्तान तर काय करतो आहे याची आपल्याला पूर्ण कल्पना आहे. तर भारताच्या नेबरहुड मधून चीन जे भारताला त्रास द्यायचा प्रयत्न करतो ते कमी होईल का? तर याच्याविषयी चीन म्हणतंय आम्ही कमी करू, परंतु पाकिस्तान काही थांबणार नाही. पाकिस्तान सीमेवरती आपल्याला आपलं लक्ष ठेवावंच लागेल आणि अँटी इन्फिल्ट्रेशन ऑपरेशन्स आणि अँटी टेररिस्ट ऑपरेशन जी आपली काश्मीरमध्ये सुरू आहेत ती सुरू ठेवावीच लागतील. परंतु भारत बांगलादेश सीमेवरती जी अशांतता आहे ती काही प्रमाणामध्ये जर कमी झाली तर आपण अजून जास्त बांगलादेशींना पकडून बांगलादेशच्या आत त्यांना घुसवू शकतो. तर हा दुसरा मोठा फायदा आहे. नेपाळला एवढं नक्की कळेल की त्यांना चीन फारसं महत्व देत नाहीये. म्हणजे या सगळ्या देशांना अगदी क्लिअरली कळालं की त्यांच्या नेतृत्वाला, मग ते नेपाळचं असो की म्यानमारचं असो की बांगलादेशचं असो की पाकिस्तानचं असो, त्यांना चीननी फारसं महत्व दिलं नाही आणि पूर्ण फोकस हा श्री नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यावरती होता. तर त्यांना सुद्धा काही प्रमाणात त्यांची जागा कळाली आहे. तर त्याच्यामुळे ते भारताला त्रास द्यायच्या आधी थोडासा विचार करतील आणि त्यामध्ये या सीमेवरती होणारा त्रास कमी होईल अशी आशा आहे. जमिनीवरती काय होतं बघायला पाहिजे. नेक्स्ट प्रश्न असा होतो की चीन इतर पद्धतीने जो भारताला त्रास देत होतं, एन्व्हायरमेंटल वॉर असो की त्याला म्हणायचं सायबर अटॅक्स असो की इन्फॉर्मेशन वॉरफेअर असो, हे कमी होईल का? तर याचं उत्तर थोडक्यामध्ये आहे की चीन या आक्रमणाची तीव्रता कमी करेल, परंतु ते थांबवणार नाही. आपल्याला चीनी सायबर अटॅकला तोंड देण्याकरता तयार राहावं लागेल. आपल्याला इन्फॉर्मेशन वॉरफेअर चीन बरोबर जिंकण्याकरता तयार राहावं लागेल. वेस्टर्न मीडिया सुद्धा आपल्या विरोधात बोलेल. त्यांच्याशी इन्फॉर्मेशन वॉरफेअर करण्याकरता आपल्याला तयार राहावं लागेल. परंतु काही प्रमाणामध्ये चीनचं जे मल्टी डोमेन वॉर भारताच्या विरुद्ध आहे त्याची तीव्रता कमी होईल आणि काही प्रमाणामध्ये आपल्याला आर्थिक प्रगतीचा आपला वेग जो आहे तो वाढवता येईल. पुढचा प्रश्न असा आहे की पुटिन हे आणि पुटिन भारत आणि चीनमध्ये दोस्ती करण्याचा प्रयत्न करत होते आणि पुटिन म्हणत होते की एखाद्या वेळेला युक्रेन वॉर थांबेल. आपले पंतप्रधान सुद्धा म्हणाले की वॉर थांबायलाच नको, कायमच थांबायला पाहिजे, म्हणजे सीज फायर नको, लढाई थांबायला पाहिजे. तसं झालं तर डोनाल्ड ट्रम्प आपल्यावरती जे टॅरिफ लावणार होते, कारण आपण रशियाकडनं तेल विकत घेतो, तर ते टॅरिफ लावणं बंद होईल. हे एक मोठा फायदा आपल्याला होऊ शकतो. आणि याच्याशिवाय जो मुख्य फायदा आहे की आपल्याला थोडक्यामध्ये आपला व्यापार काही प्रमाणामध्ये वाढेल एवढं नक्की. याच्याविषयी काही शंका नको. व्यापार आपला वाढेल, रशियाशी सुद्धा व्यापार वाढेल, हा चीनशी सुद्धा. आणि शेवटचा मुद्दा जो आहे तो आहे अमेरिकेशी संबंध सुधारण्याचा. तर अमेरिकेशी संबंध सुधारतील का? तर मार्को रुबियो संबंध सुधारण्याच्या बाबत बोलत आहेत आणि ते म्हणतात की भारत आमचा पार्टनर आहे. तर ती एक चांगली बाब आहे. तर थोडक्यामध्ये हे सुद्धा संबंध सुधारण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर थोडक्यात भारताच्या पंतप्रधानांची जी व्हिजिट होती ती पुष्कळ प्रमाणामध्ये यशस्वी झाली असं आपण विश्लेषण करू शकतो. मी इथेच थांबतो. जय हिंद.